यावर्षी झालं आहे काय की आंब्याला मोहरच एवढा आला आहे ना की प्रचंड मोहर आला आहे. आता हा जो आहे तो दशेरी आंबा आहे, पण दशेरी आंब्याला मोहर बघा किती आला आहे. हे प्रत्येक आपूसला दशेरीला सगळ्यांना एवढाच मोहर आला आहे, सगळ्या बाजूनी आला आहे ते पण. आणि एवढा मोहर आल्यानंतर मला वाटत नाही झाड एवढं सांभाळेल, कारण संपूर्ण झाडच पूर्ण मोहराने भरलेलं आहे. हे बघा सगळ्या बाजूला. आणि सगळीच झाडं अशी आलीत, असं नाही आहे की एकच हा झाड आलं आहे, फक्त टिकला पाहिजे मोहर. नाही ह्यावेळी सगळेच आता दशेरी बघितला ना, हे दशेरीनंतर हे हापूस आहेत सगळे, सगळ्यांना मोहर आहेत. हे बघा भरपूर मोहर आहेत, भरपूर. ह्यावेळी क्लायमेट खूप सूट आहे आंब्यांना. हे बघा ना, इकडे पण चाललो आहे ना, हे बघा हे लंगडा वगैरे, लंगडासुद्धा भरला ह्यावेळी. आता याच्यानंतर आम्रपालीचं बघूया. हे आम्रपाली इकडून, हे बघा आम्रपाली पण चालू झालं आता. हे आम्रपाली, हे बघा आम्रपाली, याचा मोर आत्ता निघतोय बाहेर. हे लेट आले तरी चालतील, हे आंबे आपल्याला लेटच पाहिजेत, आता नको आहेत, हापूसच्या वेळी नकोच आहेत. हे बघा आम्रपाली बघा कसा भरला आहे. तुम्हाला बोललो ना आम्रपाली लावा, त्यासाठीच बोलतो आहे. बघा गेल्या वर्षी याची व्हिडिओ आपण टाकली होती या आंब्यांची. हे बघा तेच आंबे आम्रपाली, बघा कशी झालीत एकदम. हे हा तर आम्रपाली हापूससारखाच झाला आहे. असं बेसनी होत नाही आंबा, याची आपण छाटणी चांगली करतो आणि त्याच्यामुळं असा आंबा होतो आहे. कारण आम्रपाली ह्या साईजमध्ये बघायला मिळत नाही. आता ही साईज बघा ना, मोबाईलमध्ये येत पण नाही येतो. बघा किती मोठं झालं आहे झाड, एवढा मोठा आम्रपाली आंबा बघायला नाही मिळत. आणि हे बघा सगळे बागेमध्ये बघा, हा समोरचा हे सगळे आम्रपाली आहेत. हे बघा, आणि आपण ही नवीन लागवड केली होती गेल्या वर्षी. हे बघा ही आम्रपालीचीच लागवड केली होती, साधारण ती पण 2 वर्षाची दिली. बघा ही नवीन लागवड आणि ही गेल्या वर्षीची लागवड. आणि जागा पण कमी लागते, आणि जागा कमी लागते आणि त्याच्यामुळं आपण काय केलं आहे, ते त्याच झाडांमध्ये ही झाडं टाकून दिलेत. ही गेल्या वर्षी आलेली झाडं जी व्हिडिओ टाकली होती मी गेल्या वेळी. बघा हे बघा आम्रपाली, बघा संपूर्ण ही बाग सगळ्या बाजूने बघा. आणि ही झाडं यांना जागा कमी लागते आणि त्यामुळं आपण ती कधी कुठे लावू शकतो. आता अंतर पण जास्त नाही आहे. ह्यावेळी आंबा खूप आहे, खूप आहे, खूप आहे. हे बघा, हा बघा आम्रपालीच, हा हापूस, हा राजापुरी, हा राजापुरी, त्याला पण मोर भरपूर आहे, हापूसला पण मोर भरपूर आहे. आम्रपालीचा प्रश्नच नाही आहे, दरवर्षी आंबा येतोच येतो. काही करा, काही हापूससारखं नाही आहे त्याचं. बघा ना मोहर किती आहे बघा, हे आंबे किती येतील विचार करा. गोणीवारी आंबे येतील, गोणीवारी. हे बघा, बघा ना किती मोहर आहे. ह्यावेळी क्लायमेटनी साथ दिली ना, खरं सांगते तुम्हाला ना, शेतकऱ्याची ना, म्हणजे शेतकऱ्याला खऱ्या आनंदाचे दिवस येतील. या आम्रपाली बघा मोहर, ही संपूर्ण हापूस, सगळीकडे मोहरच आहे. मी सांगतो ना तुम्हाला की संपूर्ण बागच आहे ना, ही संपूर्ण बागच भरलेली आहे. हे बघा इकडून, चला इकडून तुम्हाला दाखवतो. बघा सगळ्या व्हरायटी दाखवतो आणि सगळे मोहर दाखवतो. मोहर कोणतेही औषध नाही आहे, काही नाही, काही नाही, कोणते रासायनिक खतं नाही आहेत, काही नाही. बघा ही बघा, हे बघा आंबे, हे बघा, बघा ही सगळी बाग बघा, कोणत्याही झाडावर बघा. एवढं जर उत्पादन आलं तर खरं सांगतोय, शेतकऱ्याला सुगीचे दिवस जे बोलतात ना आपण, ते सुगीचे दिवस आल्यात जमा आहेत. कारण हे हापूस आहे सगळे. हे बघा एवढा मोहर कधीच नव्हता एवढा. हे स्विमिंगचे इथले आंबे बघा, हा मोहर बघा. अरे काय मोहर आहे का काय हा, बाबा बाबा बाबा. हे बघा, हे बघा तुडतुडे येणार पण 100% आहेत पण.
हे सगळं चांगलं आहे. चिकू पण तशीच आलेत. हे चिकू पण सगळ्या बाजूला भरपूर आहेत. हे बघा, इकडून चिकूची बाग चालू होते संपूर्ण. ही इकडे चिकू आहेत सगळे. आणि ते पण चिकू पण छाटणी चांगली केलेली, पण छाटणी बेस खालचे हे बघा छाटून टाकले होते आणि इकडून चिकू सोडलेत वरती. हे बघा, चिकूची साईज पण होत चालली चांगली आता. आणि या संपूर्ण ही समोरची बाग आहे ना, हा संपूर्ण प्लॉट हा चिकूचाच आहे. हा तिकडून चिकूचाच बाग आहे. चिकू पण भरपूर आलेत. ह्या वर्षी ना आंबा खूप आहे, टिकला तर शेतकऱ्याला प्रॉब्लेम नाही आहे. विदाऊट केमिकल कोणत्याही प्रकारची खतं दिलेली नाहीत, एक्स्ट्रा काहीही केलेलं नाही, जसं आहे तसं. काही आवश्यकता नाही आहे कोणती खतं वगैरे द्यायची. चांगला मोहर येतो. फक्त छाटणी चांगली करा, व्यवस्थित छाटणी करा. बाजू बघा हापूसची, ही पण झाडं बघा. ही फणसं पण तशीच भरलेत. आंबा तर तुफानच आहे. आणि सगळे हे हापूस आहेत. हे सगळे आता एक छोटीशी बागेमध्ये तुम्हाला ना एक फेरफटका मारतोय तुमच्याबरोबर जातो, तुम्हाला पण दाखवतो. बघा तो मोहर, बघा हापूसचा मोहर बघा. अरे हा मोहर आहे का काय? सगळ्या झाडांना तसंच आहे. फणस पण खुश आहेत यावर्षी, ते पण लागलेत चांगले. हे बघा ना, ते पण खुश आहेत. सगळे खुश आहे यावेळी. मला वाटत नाही शेतकऱ्याला ना खरंच. अरे कोणतंही झाड बघा ना, क्लायमेटच असं झालं आहे ना, याला क्लायमेटच बोलता येईल. कारण काय माहिती आहे का, हे बघा दशेरी. आत्ता ह्या मोहरांनी हा झाड लोटलाय खाली, मोहरांनी फक्त. हे बघा, हे बघा, हे हापूस. हे बघा, पूर्ण बागच फिरवतो तुम्हाला मी. जिकडे बघाल ना तिकडे आंब्याचा मोहर आणि त्याचा तो सुगंध. संध्याकाळची वेळ आता 4:45 झालीत. हे बघा हापूस, हापूस. इथून लंगडा चालू होतो. ते बघा समोर, त्यांना पण मोहर बघा. खूप खूप मोहर, खूप मोहर. हा बागेचा फेरफटका जे छाटणी चांगली करत चला, मोहर चांगलाच येईल. बघा, बघा तो मोहर. हे बघा, फणस पण खुश आहे. पण हा फणस पण खुश आहेत, सगळी खुश आहेत फणस. बघा हे बघा कशी लागली बघा जमिनी लगत. हे बघा, हे बेंगलोरी फणस आहे. हे बघा, हे बघा सगळे. कोकणाकडची मंडळी काय करतो, हापूस लावतो, केशर लावतो. परंतु कधीतरी ना लंगडासुद्धा लावून बघा ना. बघा या लंगड्या आंब्याला मोहर किती आहे बघा. दरवर्षी प्रचंड प्रमाणामध्ये हा लंगडा आंबा येतो. आणि झाडसुद्धा खूप मोठं असतं. UP बिहार साईडला हे आंबे लावतात, पावसाळ्यामध्ये येतात. परंतु आपल्याकडे काय होतं, हे आंबे आहेत ना, हे आपल्याकडे हे आंबे मेमध्ये येतात. त्यामुळे आपल्याला सहजगत्या चांगलं मार्केट मिळतं. आहे बघा, मी 12 प्रकारचे आंबे आणले होते, प्रत्येकाची 5-5 कलमं आणली होती. आणि ती कलमं आणल्यानंतर
एकाच वेळी ही 60 कलमं लावली होती आणि आता ती झाडं बघा कशी झालीत. हा बघा लंगडा पूर्ण, बघा मोहर किती आहे. पारंपरिक नुसती लागवड नका करत बसू. मी बोललो होतो ना, तुम्ही लंगडा लावत चला, आम्रपाली लावा, पैसे देणारी झाडं ती दरवर्षी येतात व्यवस्थित. मोहरसुद्धा चौबाजूला आणि झाडाची साईज पण खूप मोठी आहे. अंतर 30 फूट ठेवा कंपल्सरी, कारण मी त्यावेळी जवळ लावली होती आणि त्याचा आता परिणाम भोगावा लागतो आहे. एकमेकांमध्ये झाडं घुसली आहेत की आता छाटणी केली तरी एक एक बाजू काढावी लागते त्याची. आणि फळसुद्धा किलोमध्ये 3, कधी कधीही 1.25 किलोमध्ये 3 बसतात. साईज पण मोठी आणि ह्या वर्षी खूप खूप मोहर आहे. आंबे पण तशीच येतील 100%. आता आनंदामध्ये निसर्गाने साथ दिली तर शेतकरी आनंदामध्ये. काय नाही, आतापर्यंत सगळं चांगलं चाललं आहे, पुढे पण चांगलं होईल. काही खतं नाही दिलेली आहेत. थोडीशी मिरी पण लावलं होतं झाडावर, नारळाचं झाडं, मिरी पण चांगली लागली बघा. हे बघा. आणि आता ही फणसाची लागवड एवढी केली, ही गेल्या वर्षीची लागवड. ही बघा प्रत्येक ठिकाणी लावून टाकली. मग एवढे लहान लहानपणी येत आहेत ना, मग त्यामुळे लावलं तरी काय फरक नाही पडत आहे. त्याच जागेमध्ये बहुपीक मिश्र पद्धत. यांना पण येते. आता यंत्र चालू झालं. आता समोरचाच आंबा बघा, हा पण हापूस आहे. बघा तो मोहर, एवढा मोहर आहे. सगळ्या बाजूला भरलाय नुसता मोहरने.